अमेरिकेमध्ये सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात मंगळवारपासून जवळपास 5% वाढ. बाजारामध्ये हिरव्या मिरचीला चांगली मागणी. दुसरीकडे हिरव्या मिरचीची आवक कमी असल्यामुळे दर स्थिर. सणासुदीमुळे बेसन आणि हरभरा डाळीला मागणी असल्यामुळे हरभऱ्याच्या दरात वाढ. सध्या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला 5,500च्या आसपास दर. जालना बाजारात पेरू विक्रीसाठी दाखल झाले असून पेरूला चांगला दर. बाजारामध्ये सध्या 80 ते 100 रुपये प्रति किलोनं पेरूची विक्री. जालन्याच्या अनवा परिसरामध्ये पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगामातील पिकं सुकू लागली. पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकरी चिंतेत. बांगलादेश सरकारची भारतीय कांदा आयातीसाठी परवानगी. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 200 मेट्रिक टन कांदा होणार आयात. मका कणसाला बाजारामध्ये चांगला उठाव, पण बाजारामध्ये आवक मर्यादित. बाजारामध्ये सध्या मका कणसाला 1500 ते 2000च्या दरम्यान भाव. मेथी पिकाला पावसाचा फटका बसल्यामुळे बाजारातील मेथीची आवक कमी झाली. परिणामी मेथीचे दर स्थिर असून क्विंटल मागे मेथीला 1000च्या आसपास दर. खाद्यतेलाचे दर वाढल्यानं मोहरीला हमीभावापेक्षा अधिक भाव. सध्या मोहरीला 6500च्या आसपास भाव. परभणीमध्ये पहाटेपासून दमदार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. खरीप हंगामातील पिकांना मिळालं जीवदान. सांगली जिल्ह्यामध्ये यंदा सोयाबीन आणि सूर्यफूल पिकांच्या क्षेत्रामध्ये घट. अपेक्षित पाऊस आणि दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची सोयाबीन सूर्यफूल या पिकांकडे पाठ. गेल्या 8 दिवसापासून साखरेच्या दरामध्ये सातत्यानं वाढ. गणेशोत्सव आणि आगामी सणांमुळे साखरेला वाढती मागणी. Thank you.